आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकात बसवलेल्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेमुळे गेल्या 15 दिवसांपासून मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुरतं कोलमडलेलं आहे। लोकलचं टाइमटेबल कोलमडल्यामुळे प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागतोय। रोजच्या रोज 15 ते 20 मिनिटं लोकल विलंबानं धावतात। मात्र या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं लोकल वेळेत धावण्यासाठी क्रॉसओव्हर नियमांमध्ये बदल करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यामुळे आता लोकल वेळेत धावण्याची शक्यता आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी। सध्या सीएसएमटी स्थानकामध्ये आहे। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक ही 15 ते 20 मिनिटाने दररोज उशिराने असते आणि या संदर्भात आता उशीर होऊ नये या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्या मी सीएसएमटी स्थानकामध्ये आहे। याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी आधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसवण्यात आली होती आणि त्यामुळे 15 दिवसांपासून लोकलचे वेळापत्रक हे कोलमडले होते। मात्र याच पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेने क्रॉसओव्हरचे नियम शिथिल करण्याच्या मागणीला आता रेल्वे बोर्डाने परवानगी दिलेली आहे। त्यामुळे आता जे मध्य रेल्वे उशिराने धावत होती ती मध्य रेल्वे आजपासून वेळेवर धावण्याची शक्यता आहे। कारण आपण पाहिलं तर पूर्वी 250 मीटर एक रेल्वे पुढे गेल्यानंतरच दुसरी गाडी ही पुढे जाऊ शकत होती। मात्र आता रेल्वे बोर्डाने क्रॉसओव्हरचे नियम शिथिल केलेले आहेत आणि त्यामुळे 70 मीटर एक गाडी पुढे गेल्यानंतर दुसरी गाडी चालवण्यात येणार आहे आणि त्यामुळेच गेल्या 15 ते 20 दिवसांपासून मध्य रेल्वेच्या लोकल या उशिराने धावत होत्या तो आता प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेवर ज्या 15 ते 20 मिनिटाने लोकल उशिराने धावत होत्या त्या आता वेळेवर धावण्याची शक्यता आहे। कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।